कल्याण कर्जत राज्य महामार्गालगत वाढत चाललेल्या अनधिकृत बांधकामांवर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे। रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेल्या अनधिकृत टपऱ्या आणि अतिक्रमणे हटवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवली आहे। कल्याण कर्जत राज्य महामार्ग 76 लगत वांगणी हद्दीत ठिकठिकाणी अनधिकृत टपऱ्या आणि बांधकामे उभारण्यात आली होती। या अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या। याची दखल घेत दिनांक 30 मे रोजी सकाळपासूनच प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते। जेसीबीच्या सहाय्याने अनेक अनधिकृत टपऱ्या हटवण्यात आल्या। या कारवाई दरम्यान परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता, तसेच अपघाताचा धोका देखील वाढला होता। अनेक वेळा नोटिसा देऊनही संबंधितांनी अतिक्रमणे हटवली नसल्याने अखेर ही धडक कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। प्रशासनाच्या या कारवाईमुळे राज्य महामार्ग परिसर मोकळा झाला असून वाहतूकही सुरळीत होण्यास मदत होणार आहे। दरम्यान प्रशासनाच्या या कारवाईमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांच्या उपस्थितीत कारवाई शांततेत पार पडली असून रस्ता मोकळा झाल्याने नागरिकांनी कारवाईचे स्वागत करत समाधान व्यक्त केलंय। अरुण बैकर, वृत्त मराठी, वांगणी। Like, comment, share and subscribe.